आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं उपोषण केलं, पाणी देखील सोडलं होतं. मात्र मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश येताना पाहायला मिळते. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत ते संपूर्ण पूर्ण केलेल्या आहे. गॅजेट लागू केलेलं आहे. मराठवाड्यासाठी विशेषतः पाहायला गेलं तर गॅजेट लागू केलेलं आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मागण्या, बाकीचे जे मागण्या असतील ते 15 दिवसात पूर्ण देखील करू असा शब्द देखील दिलेला आहे. मी सध्याला मूळ गाव असलेल्या माथुरी या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी आहे. याच ठिकाणी त्यांच्या मातोश्री असतील, भावंड असतील, पुतण्या असतील, असतील ते जल्लोष करताना पाहायला मिळतात. हेच त्यांचं मूळ गाव आहे माथुरी. त्यांच्या मातोश्री आणि संपूर्ण कुटुंबीय जल्लोष साजरा करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांना आंदोलन केलं, टोकाचं उपोषण केलं. मात्र मातोश्रींना एकाकडे आज दुःखाचे अश्रू देखील त्यांच्या डोळ्यामध्ये आहेत. सुखाचे अश्रू देखील, कारण मनोज जरांगे पाटील टोकाचं उपोषण करत असल्यामुळं त्यांच्या मातोश्रीने अंगावरती दुखणं काढलं होतं. माझा लेक तिकडे उपोषण करतोय, त्यांच्या मनामध्ये ही भावना होती. आणि आज माझ्यासोबत ते आहेत. काय सांगाल आजी? आता फिरून उपासन नका बसू त्यांना. त्यांनी लय उपासन केले तर 25 वर्ष झाले तर उपासनाला जेवण नाही, काय नाही. पाटलाच्या अंगाचं काही नाही राहिलं. पाटलाला सरकारला काय सांगणार? सरकार साहेब तुम्ही द्या जरांगे पाटलाला, त्यांना येडे घालायला लावू नका. एकनाथ शिंदे पाटलाचा त्यांनी शब्द सोडा जरांगे पाटलांनी उचलला. नक्कीच आजीला अश्रू अनावर होतात. माझ्यासोबत त्यांच्या भावजा आहेत. ते काय सांगाल? याच्या अगोदर देखील तुम्ही गुलाल उधळला होता. तुमच्या एकीकडे सुख आहे, एकीकडे दुःख आहे, कारण जरांगे पाटलाला टोकाचं उपोषण करायला लागलं. जरांगे पाटलाला उपोषण करायला वारंवार सरकारने आता लावू नये. पहिल्याने गुलाल उधळला, त्याचा अपमान केला सरकारने. आता गुलालाचा अपमान करू नये. आमच्या जरांगे पाटलाला पुन्हा उपोषण करायला लावू नये. जरांगे पाटलाच्या अंगात अजिबात ताकद राहिलेली नाही. जरांगे पाटील तिकडे गेले, आम्ही इकडे आमच्या सगळं कुटुंब खचतंय जरांगे पाटलासाठी. पण साऱ्या महाराष्ट्रासाठी लढत आहेत, साऱ्या मराठ्याच्या लेकरासाठी लढत आहेत. म्हणून आम्ही त्याच्यात आभार मानतो, सरकारचे आता आभार मानतो. सरकारने अपमान करू नये. काय सांगाल? पुतण्यात माझ्यासोबत काय सांगाल? याच्या अगोदर देखील तुम्ही म्हणता दगा फटका झाला होता. आता काय तुमची मागणी असणार आहे? कशा पद्धतीने आनंद साजरा करतो? आमची मागणी हीच असणार आहे की जे आर काढलेला आहे त्या जे आरला कुठेही त्यांनी दगा फटका करण्याचा प्रयत्न करू नये. जसं पहिल्या वेळेस अखंड मराठा समाजाने गुलाल उधळला होता, वाशीतून पाटलांना माघारी लावलं होतं. पण त्या सांगितलं की आम्ही लवकरच तुमच्या काय असतील त्या अंमलबजावणी करू. त्यांनी केला नाही, शब्द पाळला नाही. शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ सुद्धा पाळलेली नाही. असं न करता त्यांनी त्यांचा दिलेला जे आर व त्यांचा दिलेला शब्द त्यांनी काटेकोरपणे पाळावा, एवढंच. आणि जे आर काढल्यावर त्यांचे खूप खूप अभिनंदन, आभार मानतो. दुसरे पुतणे आहेत. पुढे एक मिनिट, काय सांगाल? तुम्ही आज आभार मानतायत. तुमच्या कुटुंबातले काही सदस्य देखील उपोषणस्थळी आहेत. तुमचे वडील असे विशेष म्हणजे, आणि तुमचे ते चुलते आहेत जरांगे पाटील. कसं बघता सगळ्या गोष्टीकडे? कारण त्यांनी कुटुंब कधी बघितलं नाही, मात्र एक दुःख देखील असते कुटुंबाला. कुटुंबाच्या आणि स्वतःच्या दुःखापेक्षा समाजाचं दुःख त्यांना कळलं, म्हणून त्यांनी समाजाचा लढा खांद्यावर घेतला. समाजासाठी भरपूर लढले, भरपूर उपोषण केले. पण आता सरकारने जे आर काढाय, जे आरक्षण दिलंय त्याची अंमलबजावणी करा. फसगत करू नये, धोका करू नये. धोका केला तर मराठा समाज परत रस्त्यावर उतरण. मराठा समाज स्वतःचे हक्क घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळं सरकारने हे जे आरक्षण आहे, हैदराबाद गॅजेट लावलंय, ते आरक्षण लागू करण्यात दिलेलं आहे जे आर, ते लागू करायला पाहिजे, एवढंच बोलतो. नक्कीच आज मनोज जरांगे पाटलांच्या मूळ गाव असलेल्या माथुरी या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातो. पुन्हा एकदा मी चित्र दाखवायचे प्रयत्न करेल. हे त्यांच्या मातोश्री आहेत, काही चुलत भाऊ असतील, पुतण्या असेल, भाऊजाई असेल, संपूर्ण मंडळी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे मातोश्रींना मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यामुळे त्यांनी काही दुःख देखील, म्हणजे एक भावना व्यक्त केल्या होत्या त्यांनी की माझा लेक तिकडे उपोषणाला बसला, प्रकृती खराब होती. आज जल्लोष साजरा करण्यात येतो. नक्कीच सरकार काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. तुर्तास मुंबई ते छटी योगेश काशीद, माथुरी, बीड.